याच्यामध्ये मिळतं, जे की ब्लड प्युरिफाय करायला पण मदत करते, बॉडीमध्ये अल्कलाईन नेचर वाढवतं, बॉडी डिटॉक्सिफाय करतं आणि नरिशमेंट पण करतं. त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा आपल्या त्वचेवरती दिसायला येतो. त्याचबरोबर त्वचेवरती कोणतं साबण वापरावं? तर साबण शक्यतो कुठलंही वापरू नका. सहज पाण्याने आपला चेहरा साफ करा. वाटल्यास तुम्ही कडुलिंबाचं पानं तुम्ही उकळवा पाण्यामध्ये आणि त्या पाण्याने चेहऱ्याला धुवून घ्या आणि नंतर त्याला असं टॅप करून घ्या. ठीक आहे? आणि नंतर मग अजून थोडं जर वाटलं तुम्हाला तर घरचं बेसनचं पीठ, मसूर डाळीचं पीठ, संत्र्याची साल वाळवून ते बारीक करून दही किंवा दूध मिक्स करून ते तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आणि त्याला जास्त तुम्ही पाण्याने धुत राहा. जास्त बेटर राहील, लवकर तुम्हाला आराम पडायला मदत होईल. त्याच्यानंतर सलाद खावायचा की नाही? सलाद बिलकुल खाल्ला पाहिजे. परत व्हिटॅमिन्स, मिनरल्सचं गोष्ट येतं. आपलं पोट चांगलं नसतं तर पोटातला कोटा साफ होण्यासाठी